नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. इंटरनेट आज आहे इंटरनॅशनल इंटरनेट डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय आंतरजाल दिवस आपण ज्याला म्हणू शकतो. आणि 29 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो 2005 पासून विशेषतः जागतिक किंवा इंटरनॅशनल इंटरनेट डे म्हणून सगळीकडे म्हणजे संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. खरं तर इंटरनेट ही जी गोष्ट आहे ही आता आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची किंबहुना अतिपरिचयाची झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कधीतरी काही तास जरी आपल्याला इंटरनेटचा ऍक्सेस मिळाला नाही तरी आपला खूप त्रागा होतो, अस्वस्थपणा येतो. आणि कारणही तसंच आहे, कारण आपली बरीचशी कामं जी आहेत ती आज इंटरनेटच्या कनेक्शनवर अवलंबून असतात. हा जो जागतिक इंटरनेट डे आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातो याबद्दल बोलणार आहोत. आणि विशेषतः स्त्रियांचं योगदान काय आहे इंटरनेटच्या या जगामध्ये याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा विषय बघून घेऊया. इंटरनेटच्या क्षेत्रात स्त्रीची भरारी असा आजचा आपला विषय आहे. आणि ह्या विषयावर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर दोन तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत संगीता बनगिनवार आणि वैशाली लिमये. नमस्कार. दोघींचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. दोघींची अगदी थोडक्यात ओळख करून देते. संगीता बनगिनवार मॅडम आहेत, त्या NGO साठी काम करतात. म्हणजे NGO साठी जे सॉफ्टवेअर डिझाईन किंवा तो जो भाग असतो सॉफ्टवेअरचा तो मॅडम करतात. कोडिंगचे क्लासेस मॅडम घेत असतात आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. वैशाली लिमये मॅडम कोडिंग, टेस्टिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आहेत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये त्या वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देत असतात. तर आज आपल्या दोन्ही ज्या तज्ज्ञ आहेत त्या आपल्याबरोबर आहेत. आपल्याही मनात अनेक प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर कॉल करा. त्यासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते टिपून घ्या. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा. फक्त आपण जी नेहमी काळजी घेतो ती आपण काळजी घेऊया. तुमचा फोन इथे कनेक्ट झाला असं जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया. नमस्कार. पुन्हा एकदा दोघींचंही स्वागत करते मनापासून. आपण म्हणतो इंटरनॅशनल इंटरनेट डे आहे आज. खरं तर इंटरनेट इतकं आपल्या सवयीचं सगळं झालेलं आहे की त्याचाही एक दिवस असतो ही जाणीव देखील खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला होतीये. तुम्ही काय सांगाल ह्या दिवसाचं औचित्य, संगीता मॅडम? इंटरनेट हे आता आपलं ऍक्च्युली रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. म्हणजे मी नेहमीच सांगते की 50 वर्षापूर्वी कदाचित एकमेकांशी संपर्क करण्याचं जे माध्यम होतं ते खूप वेगळं होतं. आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून सगळे इतक्या एकमेकांच्या जवळ आलेलो आहोत. त्यामुळे इंटरनेट शिवाय आपण एकमेकांशी म्हणजे रादर सगळंच आयुष्य आपलं इंटरनेट सोबत फिरतंय. त्यामुळे इंटरनेट नक्कीच हा प्रत्येकाच्या आयुष्यातला भाग आहे. तो शहरात असू दे व्यक्ती किंवा खेड्यात असू दे. म्हणजे आज इंटरनेट शिवाय मला नाही वाटत की आपण काही जगू शकतोय किंवा काही गोष्टी पॉसिबल होत आहेत. म्हणजे मी सकाळीच बोलत होते की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर आपण विचार केला असता तर आपलं जगणं हे खरं तर सुसह्य झालंय या इंटरनेटच्या माध्यमामुळे. दुसऱ्यांशी संपर्क, नंतर ज्या काही आपल्याला जीवनावश्यक वस्तू लागतायत त्या सगळ्या आपण ऑनलाईन मागवू शकतोय. आणि इंटरनेटच्या माध्यमामुळे फक्त आपल्यालाच हा फायदा झालाय किंवा आपणच या गोष्टी मागवू शकतोय असं भाग नाही, तर जे विकणारे लोक आहेत त्यांना सुद्धा इंटरनेटच्या या सगळ्या युसेजमुळे किंवा वापरामुळे त्यांचंही ऍक्च्युली म्हणजे काम सोपी झालेली आहे. आणि हे सगळं आपण फक्त इंटरनेटच्या माध्यमामुळे हे करू शकलोय. त्यामुळे आपल्याला हा लॉकडाऊन किंवा हा जो काही पिरियड आहे पॅन्डेमिकचा तो बराच सुसह्य झालेला आहे असं मला तरी नक्की वाटतं. नाही, खूपच सुसह्य झालेला आहे. शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा, आणि एक नवीन संस्कृती देखील येते की आपण घरातून किती आणि कशा पद्धतीने काम करू शकतो. आता तुम्ही दोघीही या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहात. इंटरनेटच्या क्षेत्रात वैशाली मॅम तुम्ही काय सांगाल की स्त्रियांचं योगदान काय आहे? इंटरनेटच्या युगात स्त्रियांचं योगदान आता ऑनलाईन शॉपिंग आणि एंटरटेन पुरतं राहिलेलं नाहीये.
तर त्याच्याही पुढे गेलेलं आहे. तर नक्कीच. इंटरनेट म्हणजे टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेट. आणि टेक्नॉलॉजीच्या विषयी बोलायला जाल तर बऱ्याच स्त्रियांनी आता बराच सहभाग घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही मोठमोठ्या टेक्निकल कंपनीमध्ये जर जाल तर तिथे तुम्ही सीओज बघाल, स्त्रिया सीओज आहेत, डिरेक्टर्स आहेत आणि पुरुषांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ते कामं करतायत, जबाबदाऱ्या घेतायत आणि निर्णयही घेतायत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बरेचसे मोबाईल ऍप्स किंवा वेब ऍप्स हे बरेचसे स्त्रियांनी लॉन्च केलेले आहेत. हा, तर त्याची मोठी लिस्ट आहे. पण आपण टेक्नॉलॉजी विषयी आपण पुढे बोलूच यात. पण स्त्रियांचा सहभाग हा नक्की आहे. नक्कीच. आता जेव्हा आपण इंटरनेटचं माध्यम म्हणतो आणि विशेषतः लॉकडाऊनमध्ये आपण म्हणतोय की खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी कळायला लागलेली आहे सामान्य माणसांना, की ज्यांचं आधी लक्ष नव्हतं त्यांचंही आता प्रकर्षाने लक्ष जायला लागलेलं आहे. तर आपण ऍप्सचा उल्लेख केलात. आपण सगळेजण मोबाईल वापरतो आणि त्यामध्ये असंख्य ऍप्स असतात. ते आपण वापरत असतो, पण ते ऍप तयार कसं होतं याविषयी बोलूया. काय सांगाल संगीता मॅम? ऍप्स डेव्हलपमेंट हा एक पूर्णपणे मला वाटतं गेल्या 10 वर्षातला प्रोग्रेस आहे की जिथे सगळ्या सोयी आपल्याला आपल्या फोनवरती अवेलेबल व्हाव्या. कारण की प्रत्येकांकडेच कम्प्युटर किंवा लॅपटॉप असतोच अशातला मुद्दा, म्हणजे अशी स्थिती नसते. पण आज नॉर्मल जे पूर्वीचे फोन होते की ज्याच्यावरनं आपण फक्त फोन करायचो किंवा SMS करू शकायचो, आज त्या फोनची जागा पूर्णपणे स्मार्टफोननी घेतलेली आहे. आणि स्मार्टफोन म्हटला की त्याच्यासोबत मग हे सगळे इट्स अ पॅकेज डील. सो त्यावेळेस मग आपल्याला हे सगळे वेगवेगळे ऍप्स दिसतात आणि त्याच्यात सगळेच उपयोगी, म्हणजे काही करमणूक करण्यासाठी आहेत, काही आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू आहे किंवा जीवनावश्यक गोष्टी आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा इवन एज्युकेशनल ऍप्स खूप सारे असतात. म्हणजे आज मुलांचं शिक्षण कुठलाही विषय घेतला तर त्याला लागणारे किंवा त्याच्या अनुषंगाने माहिती देणारे खूप सारे ऍप्स आपल्याला सापडतात. त्यामुळे म्हणजे ऍप डेव्हलपमेंट हा एक मोठा सॉफ्टवेअर सेक्टर सुरू झालेला आहे. आणि मला मजा याची वाटते की शाळेतल्या मुलांना सुद्धा ऍप डेव्हलपमेंट करता येऊ शकतं आणि त्या दृष्टीने सुद्धा खूप सारे प्रयत्न होतात आणि मुलं ऍप डेव्हलप करतात. सो डेव्हलपमेंट हा एक ऍस्पेक्ट असतो आणि तो नंतर तुमच्या म्हणजे फोनवरती येणं किंवा प्ले स्टोअर मध्ये अवेलेबल होणं हा एक दुसरा त्याची वेगळी प्रोसेस असते. बरोबर. हे ऍप नक्की कसं डेव्हलप होतं ते आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन आहे तो आपण घेऊया. औरंगाबाद वरून फोन आहे. मकरंद ब्राह्मणगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. प्रश्न विचारा आपला. मॅडमला प्रश्न विचारायचा होता की बोला. इंटरनेट आणि स्त्रियाबद्दल आणि सायबर सिक्युरिटी संदर्भात आणि स्त्रियांच्या इंटरनेटच्या वापरासंदर्भात काही भूमिका, काही वेगळ्या स्पष्ट करता येतील का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. इंटरनेटचा वापर जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. उदाहरणार्थ सायबर सिक्युरिटी हा एक नवीन विषय आलेला आहे. तर काय सांगाल तुम्ही की इंटरनेट, स्त्रिया आणि सायबर सिक्युरिटी? नाही, हा अगदी प्रचंड मुद्दा आहे आणि बरेच आपल्याकडे फ्रॉडचे केसेस येतात आणि बरेच पिक्चर मिसप्लेस करणारे पण बरेच केसेस येतात आपल्याकडे. तर ह्याचा एक साधा सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमचे प्रायव्हसी सेटिंग्स नेहमी बघून पिक्चर्स टाकावे. आणि आता कसा ट्रेंड झालाय की तुम्ही उठसूट सगळे पिक्चर्स टाकता, अगदी कसेही टाकू शकता तुम्ही. पण थोडंसं जर आपण केअरफुली बघायला गेलं तर तुमचे प्रायव्हसी सेटिंग्स तुम्ही बघितलेले नसतात आणि त्यामुळे काय होतं ना की सगळं जग तुम्हाला बघत असतं आणि ते तुमच्या लक्षात येत नाही की कोण आपले फोटोज डाउनलोड करते आणि त्याचा कसा दुरुपयोग केला जातोय. तर ह्या गोष्टी जर तुम्ही छोट्या छोट्या पाळल्या, तुम्ही प्रायव्हसी सेटिंगमध्ये जा आणि तुमचं प्रोफाईल प्रायव्हेट ठेवा किंवा फ्रेंड्सला ऍक्सेस करण्यासारखं ठेवा. मग ते कुठलंही, आणि सोशल मीडियामध्ये सगळीकडे हे प्रायव्हसी सेटिंग्स असतात. तर ह्या छोट्या गोष्टी तुम्ही जर कन्सिडर करून व्यवस्थित वापरल्या तरी बऱ्यापैकी तुमचा प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होण्यासारखं असतं. नक्कीच. अगदी. आपण ऍप्सच्या
तयार होण्याबद्दल बोलत होतो. हो. तर एखादं ऍप आम्ही खूप सहजपणे वापरतो. हो. पण ते तयार व्हायला किती वेळ लागतो बरं? नाही, त्याच्या पाठीमागे बरीच हे असते, प्रोसेस असते. तर पहिली प्रोसेस म्हणजे की तुम्हाला ऍप कशासाठी करायचं आहे, तर तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवावं लागतं. अच्छा. आणि एकदा तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह असलं की तुम्ही मार्केट रिसर्च पण करता की कुठल्या टाईप ऑफ कस्टमर्सना तुम्हाला ते ऍप करायचं आहे आणि काय रिक्वायरमेंट येत आहेत कस्टमर्सकडनं, आणि एक्झिस्टिंग मार्केटमध्ये असे काही अजून ऍप्स आहेत का, किंवा तुमचे कॉम्पिटिटर्स म्हणा, किंवा त्यांच्याकडे जे नाहीये ते तुम्ही काय देऊ शकता एक्स्ट्रा, किंवा असं नको की तो पण ए आणि बी देतोय आणि तुम्ही पण ए आणि बी देताय, तर तुम्ही ए बी सी डी देऊ शकताय का. तर ह्या अशा गोष्टी पण तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात, त्याचं पूर्ण अनालिसिस करावं लागतं. आणि नंतर तुम्ही ठरवता की तुम्हाला अँड्रॉइड करायचे की आयफोनवर करायचंय. तर त्याचे हे असे सिस्टम्स असतात, तर अँड्रॉइड आणि iOS 2 सिस्टम्स आहेत. तर ते एकदा तुम्ही ठरवल्यानंतर मग त्याचे बरेच टेम्पलेट्स मिळतात तुम्हाला. तुम्ही आयदर वेब डिझायनर हायर करू शकता, वेब किंवा ऍप डिझायनर, मोबाईल ऍप डिझायनर्स असतात, किंवा त्याचे टेम्पलेट्स तुम्हाला मिळतात. तर त्या टेम्पलेट प्रमाणे तुम्ही तुमची ऍप डिझाईन करू शकता. पण त्याच्या आधीही तुम्हाला ना असं एका नोटपॅडवर तुम्ही लिहून घ्या ना की तुम्हाला काय एक्झॅक्टली करायचंय. तुम्हाला जर रिटेलमध्ये एक ऍप बनवायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला कुठले कपडे आणि त्या कपड्यांची लिस्ट, की बाबा विमेन्स ॲपरल किंवा मेन्स, चिल्ड्रन, तर ह्या सगळ्याची तुम्ही लिस्ट करा आणि मग त्याचे डिस्काउंट किंवा त्याचं कोण सप्लायर असणार आहे. तर हे सगळं तुम्ही जर एका ह्याच्यावर मॅपिंग केलं, त्याच्यानंतर तुम्हाला ते डिझायनिंग करायला सोपं पडतं. आणि हे डिझायनिंगसाठी तुम्हाला बरेच टूल्स मिळतात मार्केटमध्ये, किंवा तुम्ही एक डिझायनर हायर करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही APIs वापरून ते कोड करू शकता आणि त्याचा डेटाबेस वगैरे सगळं प्लेस करू शकता. आणि त्याच्यानंतर होस्टिंग अँड डिप्लॉईंग हा एक महत्वाचा मुद्दा असतो. बरं, ते काय तर असतं तुम्हाला ते तर तुम्ही आता जर आयफोन वापरत असाल तर तुमच्याकडे ऍप स्टोअर असतो किंवा गुगल स्टोअर्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं होस्ट करता आणि डिप्लॉय करता, तर त्याची पण एक वेगळी प्रोसेस असते. कारण तुमचं ऍपच्या विजिबिलिटी मिळण्यासाठी तुम्हाला ते स्टोअर्स वापरावे लागतात. अच्छा. तर त्याच्यावर पण डिप्लॉय करण्यासाठी एक प्रोसेस असते. म्हणजे आपण एखादं ऍप तयार केलं, म्हणजे व्यवस्थित तुम्ही जसं सांगितलं की काय काय आपली गरज आहे त्याप्रमाणे ऍप तयार केलं, पण ते तयार केल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक वेगळी पद्धत आहे. ती एक वेगळी पद्धत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मार्केटिंग कसं करता, म्हणजे कुठल्या तरी फेसबुकवर तुम्ही जा ना, तुम्हाला बरेच ऍडव्हर्टाईज दिसतात, मग तुम्ही त्याच्यावर करू शकता किंवा गुगल ऍडवर्ड्सवर करू शकता. तुम्ही कुठलाही ब्लॉग वाचा किंवा कुठलाही ऑनलाईन न्यूज वाचा, तर तुम्हाला बरेच ऍड्स येत असतात. तर ते ऍड्स किंवा तुमचे ऍपची माहिती असते त्याच्यामध्ये, तर लोक ते कुतूहलाने क्लिक करतात आणि मग ते तुमच्या ते गुगल स्टोअरवर किंवा ऍप स्टोअरवर जातं. अच्छा. हा, तर मग तसे बरेच मार्केटिंग स्ट्रॅटेजी केलं तरी ते डिरेक्टली आपल्या हो, तशी पण सोय असते, किंवा मग इट टेक्स यू टू दॅट वेब पेज, तसंही असतं. ओके, ग्रेट. म्हणजे खरंच हा आंतरजाल आहे, तो एक जाल आहे असं म्हणायला हरकत नाही करत. अगदी अगदी. आणि त्याला वेगळी कॉस्ट असते. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे माझ्या मुलांनी ऍप डेव्हलप केलंय, मग हे प्ले स्टोअरवर जाईल का लगेच, तर असं होत नाही, बिकॉज देर इज अ कॉस्ट इन्व्हॉल्व्ड. एक्झॅक्टली. ओके, तुम्ही आता मुलांसाठी, त्याच मुद्द्याकडे मी येणार होते की मुलांसाठी तुम्ही कोडिंगचे क्लासेस घेता, आणि आता बऱ्याच आम्ही ऍडव्हर्टाईज हल्ली बघत असतो की मुलांनी कोडिंग मध्ये यावं यासाठीच्या त्या जाहिराती असतात. तर तुम्हाला सगळ्यात आधी कसा अनुभव आहे तुमचा की मुलं जेव्हा कोडिंग शिकतात, आणि तुमच्याकडे साधारण काय कुठल्या वयोगटाची येतात मुलं? सो मी नॉर्मली 8 ते 15 वर्ष किंवा 8, म्हणजे आता मी अडल्ट क्लास पण करते, त्यामुळे 73 इयर्स हे म्हणजे सिनियर मोस्ट आहेत की ज्या माझ्याकडे कोडिंग शिकतायत. त्यामुळे म्हणजे मुलांनी कोडिंग नक्की शिकावं. पण काही पेरेंट्स अगदी असं 6 वर्षाचं मुलं असतानाही माझ्या मुलाला कळेल का, माझ्या मुलाला म्हणजे पाठवू का क्लासला, किंवा माझ्या मुलाला एनरोल करता का. त्यावेळेस मी त्या पालकांना हेच सांगते की खूप घाई करू नका, त्यांचं बालपण त्यांना जगू द्या, आणि नंतर एनिवे ते करायचंच आहे. कारण की जसं आम्ही म्हटलं समजा, किंवा आपल्या जनरेशननी म्हटलं की या ठराविक गोष्टी शिकू आणि अशा टाईपचा जॉब करू किंवा काम करू आणि आपलं
आयुष्य छान जाईल तसं नाहीये, कारण की दर 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी आता प्रोफाईल्स बदलत आहेत कामाचे. त्यामुळे जसं आपण बघितलं की सगळ्या इंडस्ट्री आता ऑटोमेटेड होत आहेत. रोबोटिक्स हे इट्स अ पार्ट ऑफ नाऊ एव्हरीबडीज लाईफ. त्यामुळे असं म्हणता नाही येणार की बाबा माझ्या मुलांनी कोडिंग नाही शिकलं तरी चालेल. म्हणजे साधा जरी मॉल स्टोअरमध्ये जरी जॉब करायचा असला तरी त्याला कम्प्युटरचं नॉलेज लागतं, त्याला बेसिक प्रोग्राम समजून घ्यावा लागतो. सो आणि तिथे फोबिया आहे किंवा तिथे त्याची भीती आहे मनात की अरे मला हे येत नाही किंवा मला हे करता येत नाही, असं न होता लहानपणापासून जर आपण मुलांना दिलं या गोष्टी सगळ्या तर नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी एक गोष्ट मी जी ऑब्झर्व केली आहे माझ्या मुलांच्या क्लासेसमधनं की त्यांचा ऍक्च्युली गणित या विषयाबद्दलचं प्रेम वाढतं. कारण की लॉजिकल डेव्हलपमेंट किंवा जे टप्प्याटप्प्याने किंवा स्टेप बाय स्टेप आपण थिंकिंग म्हणतो, सिक्वेन्शियल थिंकिंग, ते खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं ज्यावेळेस मुलं प्रोग्रामिंग करतात. तर याचे फायदे आहेत. तोटे तर नक्की आपण म्हणू शकू की मुलं म्हणजे जसं व्हिडिओ गेम्समध्ये वाहवत जातात तसं इथेही 2-2, 4-4 तास ते मागे लागू शकतात की आम्हाला लॅपटॉप हवाय आणि आम्हाला काम करायचंय. पण आताच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये मला हाही अनुभव आला आहे की एनिवे ज्यावेळेस आई बाबा कामात व्यग्र असतात त्यावेळेस मुलं एकतर टीव्ही टाइम घेतात किंवा व्हिडिओ गेम्स खेळतायत किंवा आईबाबांचा फोन घेऊन त्याच्यावरती काहीतरी ब्राउझिंग करतायत किंवा युट्यूब बघत बसले आहेत किंवा कार्टून्स बघतायत. त्यापेक्षा जर म्हणजे कोडिंग करत असतील किंवा एनी एज्युकेशनल प्रोग्राम ऑनलाईन करत असतील तर त्याच्यात नक्कीच त्यांचा स्क्रीन टाइम कम्पॅरेटिव्हली कमी होतो, कारण की थिंकिंग करतायत ते. आणि त्या थिंकिंगच्या ह्याच्यातनं त्यांच्या म्हणजे जो शारीरिक स्ट्रेस आहे तो नक्की कुठेतरी बदलतो, जो नॉर्मली डोळ्यांची हालचाल की जे होणं अपेक्षित आहे प्रत्येकाचं. सो नॉर्मल व्हिडिओ टाइम मध्ये किंवा स्क्रीन टाइम मध्ये मुलं म्हणजे डोळ्यांची पापणी न हलवता सुद्धा अर्धा तास 1-1 तास बसतात मुलं. सो हे न होता या याच्यात थिंकिंग, मुलं काहीतरी करतायत, वहीवर लिहून बघतायत, मग कोडिंग करतायत, मग इकडे बघतायत तिकडे बघतायत, हे सगळे बेनिफिट्स नक्की आहेत. म्हणजे एक रचनात्मक आपण ज्याला म्हणू शकतो तसंही मुलं काहीतरी करत असतात. मॅडम आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. गणेश शेलार आपल्याशी बोलतायत दिव्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. हा मॅडम, मी गणेश शेलार बोलतोय दिव्यावरनं, दिव्या पूर्वेवरनं बोलतोय. बोला ना, प्रश्न विचारा. प्रश्न सलग विचारा आपला. हा, प्रश्न मला विचारायचं होतं की आपल्या मोबाईलपेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स असतील, म्हणजे काही आता वेगवेगळ्या प्रकारच्या ऍप्लिकेशन्स आपण डाउनलोड केले असतात, तर त्याने इंटरनेटच्या त्याच्यामुळे काय कनेक्टिव्हिटीमध्ये काय फरक पडतो का? बर, धन्यवाद. काय सांगाल वैशाली मॅम की ऍप्लिकेशनमुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये काही फरक पडतो का? इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन तुमच्या फोनच्या मेमरीवर आणि ह्याच्यावर त्याच्या स्टोरेजवर खूप इफेक्ट पडतो. त्यामुळे तुम्ही नेहमी कॅश क्लिनिंग करत जा तुमच्या मोबाईलवर आणि जे तुम्हाला नको असलेले ऍप्स आहे ते डेफिनेटली काढा. कारण काय होतं, तुम्ही जर एखाद्या सोशल साईट मीडियावर गेला तर त्याच्यावर ऑटोमॅटिकली डाउनलोड होणारे पण ऍप्स असतात. तर तुम्ही ह्याची जरूर काळजी घ्या की ते ऍप्स डाउनलोड झालेत का, कारण कधी कधी तो आपल्या लक्षात पण येत नाहीत आणि हे डाउनलोड होतात आणि ते आपली मेमरी खात बसतात आपल्या मोबाईलची. त्यामुळे ते त्याच्याकडे एक लक्ष द्या. पण इंटरनेटचा तुम्ही जेवढं डाउनलोड कराल तेवढा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे तुमच्याकडे किती ऍप्स आहेत ह्याचा डायरेक्टली इंटरनेटचा काही संबंध नसतो. लाईक आय सेड, मेमरीवर संबंध असतो तो. तर तुम्ही जर ते अगदी खूपच वापरत असाल आणि सायमल्टेनियसली सगळेच ऍप्स वापरत असाल तर मग वेगळी गोष्ट आहे, इंटरनेटवर इफेक्ट होऊ शकतो. नक्कीच. खरं तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण इंटरनेट आता हे आपल्या रोजच्या वापरातलं झालेलं आहे, पण तरीही खूप त्याबद्दलची माहिती आपल्याला नाही आणि तीच माहिती करून घेण्याचा आज आपण आजच्या कार्यक्रमातून प्रयत्न करतोय. आणखीही बऱ्याच मुद्द्यांवर बोलणार आहोत आपण, पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. इंटरनेट क्षेत्रामध्ये स्त्रियांची भरारी असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याबरोबर आज 2 सखी आहेत, संगीता बनगिनवार आणि वैशाली लिमये. खरं तर ह्या क्षेत्रात अनेक महिला आज आपण बघतोय की आघाडीवर आहेत आणि अशीच एक सखी अर्चना सोंडे. तर ह्यांच्याविषयी आपण एक छोटीशी क्लिप बघणार आहोत. खरं तर अर्चना सोंडे ही रिक्षा चालकाची मुलगी, पण प्रचंड मेहनतीने ती माध्यम क्षेत्रात आलेली आहे आणि माध्यम क्षेत्रामध्ये येऊन मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत त्यांनी मास्टर्स केलेलं आहे आणि आता सध्या त्या स्त्रियांच्या सबलीकरणासाठी ह्या क्षेत्राचा वापर करतायत.
अर्चना सोंडे यांचे माध्यम क्षेत्राद्वारे जे महिला सक्षमीकरणाचं जे काम आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि माध्यम आणि उद्योग अशा दोन्ही क्षेत्रांची त्यांनी सांगड घातलेली आहे. तर त्यांच्याविषयीची एक छोटीशी ध्वनी चित्रफित आता आपण पाहणार आहोत. अर्चना सोंडे. अर्चना एक रिक्षा चालकाची मुलगी, पण प्रचंड मेहनतीने माध्यम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची संचालिका बनली. अर्चना सोंडे यांनी अर्थशास्त्र विषयात BA ची पदवी प्राप्त केली. पुढे मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत मास्टर्स केलं. मी माझं ग्रॅज्युएशन सोमय्या कॉलेजमधून केलं इकॉनॉमिक्समध्ये. कॉलेजची टॉपर होते. त्याच्यानंतर मला असं करिअरचा मी असं काही विचार नव्हता केला की आपण कुठल्या क्षेत्रात जायचं. म्हणजे लहानपणापासून असं वाटायचं की ह्या टीव्हीवरती बातम्या सांगणाऱ्या बायका त्यांच्यासारखं मला बातम्या सांगायच्या. सो त्या अनुषंगाने मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स केलं. मी आजपर्यंत कुठेच जॉब नाही केला, डायरेक्ट कंपनी सुरू केली आहे. मास्टर्स करत असताना आम्ही सेकंड इयरला होतो तेव्हा मी इंटर्नशिप आणि काय करता येईल वेगळं या विचारात होते. सो तेव्हाच आम्ही आमची युक्ती मीडिया कन्सल्टन्सी ही फर्म सुरू केली. माझी मुलगी अर्चना सोंडे ही मीडियामध्ये काम करते चांगल्या प्रकारे आणि मेहनत भरपूर करते ती. मी रिक्षा चालवून तिला शिकवलं. आता 3 मुलं आहेत मला. एक इंजिनियर झाला, एक MCA केलं, एक पत्रकार केलं, एक मुलीनी उद्योजिका बनली, स्वतःचा बिझनेस चालू केला. खूप आनंदी आहोत आम्ही आता. युक्ती मीडिया कन्सल्टन्सी ही PR फर्म किंवा आपण असं म्हणू की जे माध्यमांसमोर महिला उद्योजिकांना आणण्यासाठी जी कंपनी काम करते ती म्हणजे युक्ती मीडिया आणि अर्चना सोंडे. आणि या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये मी खूप महिला उद्योजकांना भेटली आहे ज्यांच्यामुळे मी आज एक महिला उद्योजिका म्हणून घडू शकले. सो मला अभिमान आहे की या महिलांसोबत काम करणं किंवा त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेणं किंवा त्या स्वतःला कसं एस्टॅब्लिश करतात, लोकांसमोर आणतात, काय उद्योग करतात, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत ते जाणून घेऊन लोकांसमोर मीडियाच्या माध्यमामधून पोहोचवणं हे कार्य मी सतत गेली 10 वर्ष करत आहे. माझं स्वतःचं असं एक स्वप्न आहे की मी या महिलांना माध्यमाच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवून एक त्यांची ब्रँड इमेज किंवा त्यांची जी प्रसिद्धी आहे ते देण्याचं कार्य मला करायचंय मनापासून. अर्चना सोंडे यांनी 2010 साली प्रमोद सावंत यांच्यासह जनसंपर्क क्षेत्रातील संस्थेची स्थापना केली आणि अल्पावधीतच कंपनीने माध्यम व उद्योग क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आम्ही दोघांनी एकत्र कंपनी सुरू केली आणि अर्चना ज्यावेळेस ह्या युक्ती मीडियाचा सहसंस्थापिका म्हणून काम करते तर विशेषतः तिचं लक्ष जे असतं ते प्रामुख्याने महिला उद्योजिकांवर असतं. महिला उद्योजिका एकतर खूप खडतर परिस्थितीतून ह्या क्षेत्रात येतात आणि त्यांना प्रसिद्धी वगैरे ह्या गोष्टी माहीतच नसतात. त्यांना कुठेतरी प्रसिद्धी मिळावी आणि त्या प्रसिद्धीतून त्यांच्या उत्पादनाला, त्यांच्या सेवेला फायदा व्हावा याच्यासाठी तिची खूप धडपड मोठी असते. एक स्टोरी असं सांगेल की माझ्या ऑफिस जवळ एक उसाचा रसाचं दुकान होतं. सो तिचे वडील काही महिन्यापूर्वी ऑफ झाले तर तिने लगेच डिसिजन घेतला. ती स्वतः अकाउंटंट होती आणि तिने डिसिजन घेतलं की हे गुऱ्हाळ आपण चालवू शकतो का. सो ती द्विधा मनस्थितीत होती. साधारण 2 वर्षापूर्वी अर्चना सोंडे मॅडम माझ्या इथे आल्या होत्या. माझे वडील गेल्यानंतर मला माहित नव्हतं की त्या मीडियावाल्या आहेत वगैरे, पण 2 वर्षापूर्वी त्यांनी सहज माझ्या वडिलांची चौकशी केली. तर त्यावेळेस मी त्यांना म्हणाले होते की माझे वडील आता नाही आहेत पण त्यांचा व्यवसाय पुढे मी चालवणार आहे, मी करणार आहे. तर त्यांनी ती स्टोरी माझी FB वर पोस्ट केली होती. ते सगळं बघून बरंच मीडियावाल्यांनी मला त्यानंतर माझे इंटरव्ह्यू वगैरे केले, मला मदत केली आणि त्याच्यातून मला एक प्रोत्साहन मिळालं अजून पुढे जाण्यासाठी. अशा पद्धतीचं स्टोरी क्रिएट करून कुठेतरी इमोशनल बॉन्डिंग क्रिएट करते मी त्या प्रत्येक महिलेबरोबर. फक्त पैसा मिळवणं याच्यासाठी आपण काही करू शकतो पण एक ब्रँड इमेज तयार करण्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणं गरजेचं असतं आणि ते कार्य एक मी अर्चना सोंडे म्हणून किंवा माझ्या कंपनीच्या माध्यमातून करत असते. अर्चनाने अनेक महिला उद्योजिकांना प्रकाश झोतात आणलेला आहे, त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्याचं एक चांगलं उद्दिष्ट आहे की येत्या 5 वर्षात जवळपास 100 महिला उद्योजकांना घडवायचं आहे. त्यातल्या मला वाटतं की 4-5 महिला तर तिने घडवलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ती काम करते. विशेषतः NGOज वगैरे आहेत त्यांना फोकसमध्ये आणण्याचं काम ती खूप चांगलं करते. एक डेडिकेशन, एक सातत्य जे कोणत्याही उद्योगाला लागतं आणि बारीकपणे लक्ष हे तिचं वैशिष्ट्य मी सांगेन. आणि कोणताही उद्योग हा त्या उद्योगात जर महिला असेल
तर तो उद्योग भरभराटीस येतो. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्चना सोंडे. गेली 10 वर्ष मी समाजामध्ये एक महिला उद्योजिका म्हणून वावरते. या 10 वर्षात मी कित्येक मुलींना, महिलांना भेटले की ज्या स्वतःसाठी काहीतरी धडपडतायत, कुटुंबासाठी काही धडपडतायत. सो मी आता या माध्यमातून मुलींना सांगू आणि महिलांना सांगू इच्छिते की स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी करत असताना समाजासाठीही आपण काहीतरी देऊ शकतो याचा विचार करावा. कारण जर समाज घडला तर आपण घडत असतो आणि आपण घडले तो समाज घडत असतो. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना संलग्न आहेत असं मला वाटतं. या दोन्हीच्या माध्यमातून तुमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल हे तुमच्या स्किल मधून किंवा तुम्हाला येत असणाऱ्या कार्यामधून तुम्ही प्रयत्न नक्कीच करू शकता. अर्चना यांनी महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी माध्यम क्षेत्राच्या आधारे त्यांना प्रसिद्धी देत त्यांचं मनोबल वाढवलं. अर्चना सोंडे यांचं माध्यम क्षेत्राद्वारे महिला सक्षमीकरणाचं कार्य प्रशंसनीय आहे. यांचं जे काम होतं ते अतिशय वाखाणण्याजोगं आणि आपल्या सगळ्या सख्यांना एक प्रेरणादायी असं काम होतं. इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये खरोखरच स्त्रियांनी भरारी घेतलेली आहे आणि त्याविषयी आपण आज चर्चा करतोय. वैशाली मॅडम, जेव्हा आपण म्हणतो इंटरनेट किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी, तर त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक संज्ञा येते. तर त्याबद्दल काय सांगाल की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला एक उदाहरण देते, त्याप्रमाणे तुम्हाला सहजरित्या कळेल की काय आहे ते. बरेच जण आपण अलेक्सा वापरतो. हो. तर तुम्ही अलेक्साला काहीही विचारा आणि ती उत्तर देते आणि ती बरोबर उत्तर देते. तर हे काही नाही तर हे रिप्लेसमेंट ऑफ युअर ह्युमन बिहेवियर आहे. तर हे इट सिम्युलेट्स ह्युमन बिहेवियर. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ऑल जस्ट दॅट. तर आता काय झालंय की तुम्ही एखादा रोबो वापरा, तर त्या रोबोमध्ये बरेचसे असे सिम्युलेशन्स टाकले जातात की तू हे असं असं वाग, तर ते एक पॅटर्न डेव्हलप करतं. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. आपल्याकडे आता बरेच रोबोटिक क्लीनर्स आलेले आहेत. तर तुम्ही रोबोटिक क्लीनर ना तुमच्या घरी 1 दिवस वापरा, 2 दिवस वापरा, तर तो त्या रोबोला लक्षात येतं की आपल्याला हे असं असं जायचंय आणि इथे टेबल आहे, इथे खुर्ची आहे, तिथे नाही जायचंय. तर तो एक पॅटर्न डेव्हलप करतो आणि त्याचं ते बिहेवियर होतं. तर तो तिसऱ्या दिवशी व्यवस्थित तिथे न जाता तो दुसरीकडे जातो. तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि ह्याला मशीन लर्निंग पण म्हणतात, जे असे पॅटर्न डेव्हलप करतात आणि त्याच्यातनंच आपल्याला हे रोबोटिक बिहेवियर्स दिसून येतात. बरोबर आहे. म्हणजे जे काही माणसं करतायत तर त्यातली बरीचशी कामं आज आपण आर्टिफिशियली रोबोट करून घेतोय. तर त्याला सिम्युलेशन म्हणतो आपण. नक्कीच. संगीता मॅडम, मगाशी तुम्ही कोडिंग बद्दल सांगितलं की मुलांना शिकवण्यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे हे सांगितलं, पण कोडिंग बद्दल थोडंसं सांगा ना की कोडिंग म्हणजे नक्की काय असतं? ओके. मुलांसोबत कोडिंग करताना बरेचदा हे गेमिंग सॉफ्टवेअर किंवा ॲनिमेशन डिझायनिंग ह्याच्यावरती जास्ती फोकस असतो आणि थोडे जेव्हा मोठे मुलं असतात त्यांना मग कदाचित थोडंसं वेबसाईट कशी असते किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट काय असते त्या दृष्टीने मग आपण डेव्हलपमेंट शिकवतो. सो त्याच्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल असतात की जसं गुगलचं ब्लॉकली आहे, MITने डेव्हलप केलेलं स्क्रॅच सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यात ॲनिमेशन्स डिझाईन करून मुलं ॲक्च्युली गेम डिझाईन करू शकतात किंवा एखादी स्टोरी लिहू शकतात किंवा एखादी क्विज बनवू शकतात. सो मला नेहमी असं वाटतं की मुलांना जेव्हा म्हणजे मे बी आपण ॲज अ अडल्ट किंवा मोठे झाल्यानंतर जे कोडिंग केलं, जे डायरेक्टली लिहून किंवा खूप सारे पेजभर कोड लिहिल्यानंतर कुठेतरी थोडंसं एक मल्टिप्लिकेशन गुणाकार होताना दिसतो. सो तसं न होता मुलांना ज्यावेळेस पिक्टोरियल किंवा व्हिज्युअल इफेक्ट दिसतो की मी केलेलं काम कसं आहे, एक कॅरेक्टर मला इथून इथे हलवायचंय म्हणजे मग मला काय करायचंय, या कॅरेक्टरला मला टर्न करायचंय किंवा या कॅरेक्टरला मला 3D इफेक्ट द्यायचंय. तर हे सगळं करताना मुलांना थोडी मजा येते आणि त्यांना काहीतरी रिझल्ट दिसतात की आपण जे काम करतोय त्याचा इफेक्ट कसा होतोय. आणि दुसरं मला असं वाटतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जे आपण ॲनिमेशन्स बघतो मुलांचे कार्टून्स, त्याच्या मागे ट्रिमेंडस एफर्ट्स असतात. म्हणजे एक फ्रेम बनवण्यासाठी किंवा एक मुवमेंट बनवण्यासाठी 1000 मे बी ड्रॉइंग्स केलेले असतात समजा. तर हे ड्रॉइंग्स करताना किंवा ती मोशन डिझाईन करताना किंवा ती जी हालचाल आहे ती दाखवताना किती एफर्ट्स लागत असतील हे मुलांना या याच्यातनं नक्की कळतं. कारण की तासभर 2 तास कोडिंग केल्यानंतर एवढंच काहीतरी होतं आणि मग त्यांना वाटतं की अरे अच्छा म्हणजे मग आपण जे बघतोय
त्याचं कुठेतरी मला असं वाटतं की अप्रिसिएशन जे आपण म्हणतो की किंमत असावी कुठल्याही गोष्टीची, ग्रांटेड घेत नाहीत ती मुलं मग की अच्छा हे काय हे आहे ना अवेलेबल, म्हणजे असं नाही वाटत त्यांना की एटीएम आहे ना पैसे येतातच, राईट, पण बँकेत पैसे असले तरी येणार ना एटीएम मधनं. सो तिथे एफर्ट्स घातल्यावर आपल्याला काहीतरी दिसतं, हे त्यांना नक्की कळतं त्याच्यात. म्हणजे हा एक खूप महत्वाचा धडा मुलांना, आणि खरं तर आता आम्हालाही मिळतो या निमित्ताने. आपल्याला एक फोन येतोय, रवींद्र बोलतात आपल्याशी गोरेगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी रवींद्र बोलतो गोरेगावहून. हॅलो हॅलो, सलग विचारा आपला प्रश्न सर. रवींद्र बोलतो गोरेगावहून. खूप चांगला कार्यक्रम चालू आहे, माहिती खूप छान मिळते. माझे 2 प्रश्न असे आहेत की इंटरनेटच्या फील्डमध्ये महाराष्ट्र समजा महिला कितपत जास्त जागरूक आहेत, एक अंदाज आहे, आणि किती प्रगती आहे, हा एक पहिला प्रश्न. दुसरा की इंटरनेटचं स्टँडर्ड हे वेगळ्या ठिकाणी वेगळं असतं का, इंटरनेटचं वेगवेगळ्या ठिकाणी असतं का? बरं, स्टँडर्ड म्हणजे कमी प्रती जास्त प्रती माहिती म्हणून विचारतोय. बरं 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 बरं, नक्कीच. तिसरी गोष्ट, आणखी एक गोष्ट की इतर देशांच्या तुलनेत आपण भारतीय या बाबतीत कुठे आहोत, बरोबरीने आहोत, कमी आहोत का पुढे आहोत? धन्यवाद. धन्यवाद आपल्या तिन्ही प्रश्नांबाबत. वैशाली मॅम, तुम्ही काय सांगाल की महिला किती जागरूक आहेत या इंटरनेटच्या बाबतीत आणि किती प्रगती केलेली आहे महिलांनी? पूर्णपणे मी असं नाही सांगू शकत की महिला खूपच जागृत आहेत, कारण बरेच केसेस येत आहेत. आपण जसं डिस्कस केलं की फ्रॉड आहेत, किंवा आपण म्हणतो की अशीच फ्रेंडशिप करतात फेसबुकवरनं आणि पैसे उकळून घेणं, किंवा तुमचे पिक्चर्स मिसप्लेस आणि ते रिप्लेस कुठल्या तरी दुसऱ्या ह्याच्यावरनं करणं. तर ह्याच्या बाबतीची जागरूकता नक्कीच व्हायला हवी आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रायव्हसी सेटिंग्स नक्की बघून घ्या. आणि आता मी माझ्या घरच्या मुलांना किंवा सगळ्यांना सांगत असते आजूबाजूंना की तुम्ही असेच फोटो टाकू नका, तुम्ही प्रायव्हसी सेटिंग नक्की बघून घ्या. तर ही जागरूकता नक्कीच व्हायला पाहिजे. आणि महिलांच्याच बाबतीत आहे, सगळ्यांच्याच बाबतीत, मुलांच्या बाबतीत पण. आजकाल तुम्ही बघा, मुलं 18 वर्षाच्या खालची पण तुम्ही प्रोफाईल बघताय फेसबुकवर. तर त्याच्यामध्ये जरा थोडंसं पेरेंटल गायडन्स आणि कंट्रोल हा हवाच आहे, की नाही म्हणजे नाही. पण तरीही आपण बघतो की टाकतायत मुलं पिक्चर्स त्याच्यामध्ये, आणि त्यांचे प्रायव्हसी सेटिंग्स तर अगदीच ओपन टू ऑल असतात. तर हे थोडंसं जरा पेरेंटल गायडन्स नक्कीच असायला पाहिजे, आणि कंट्रोल पण काही हद्दीपर्यंत. आणि महिला, लाईक संगीता सेट, की नुसतं महिलांपुरतंच नाही आहे, हे सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे तुमच्याकडे कोणी पुरुष जरी असला तरी तो म्हणतो की नाही नाही, माझ्याकडे ही स्कीम आहे, तुम्ही पैसे द्या. आणि हे चक्क फेसबुकवरनं होऊ शकतं. म्हणजे तुम्ही समोरासमोर भेटायची पण गरज नाहीये लोकांना. अगदी प्रश्नच नाही. आणि हे स्त्रियांपुरतंच मर्यादित नाहीये, सगळ्यांसाठीच आहे, आणि मुलांकरता तर नक्कीच आहे. कारण आजकाल सर्रास मुलं प्रोफाईल काढतायत सोशल मीडियावर. तर नक्कीच ही जागरूकता हवी, आणि पेरेंटल कंट्रोल इज अ मस्ट. राईट. आणि कुठलीही गोष्ट कसं आहे ना, की आपण कुठलीही गोष्ट जेव्हा सोयीसाठी बनवलेली आहे त्याच्यातनं पळवाटा काढून, किंवा आता समजा जर आपण म्हटलं कम्प्युटर आलाय किंवा फोन आलाय, त्याच्यातनं जेवढ्या आपल्याला सोयी होतात त्याच्यासोबत जरी आपण म्हटलं की व्हायरसेस येतातच. ओके, सो हे व्हायरसेस तुम्हाला कुठल्याही स्वरूपात असू शकतात, कोणी तुम्हाला फसवणारे हे सुद्धा असू शकतात. म्हणजे मी मगाशी बोलत होते की ऍप डेव्हलपमेंट आपण म्हणतोय की सर्रास आपण पेमेंट ऑनलाईन करतो. ओके, पण तुम्हाला फोन करून म्हणणारे लोकही आहेत की मी ट्रान्सफर करतोय तुम्हाला, पण तुम्ही ओटीपी टाका, तुम्हाला एक ओटीपी आलेला आहे तो टाका. ही जागरूकता नक्की होणं गरजेचं आहे, कारण की त्यावेळेस तुम्ही ओटीपी टाकला की तुमचा बँक अकाउंट नक्की ते फ्लश आउट करतायत, तुमच्या बँकमधनं ते पैसे पूर्णपणे गेलेले असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी सिक्युरिटीज आपल्याला करायला पाहिजे. आणि त्याच जेव्हा सुरुवातीला तुम्ही म्हणालात की सायबर सिक्युरिटी हा जो आहे तो भाग त्याच्यामुळेच आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघावं लागतं की आपण कोणाशी बोलतोय, कोण आपल्याला मिसलीड करते किंवा मिसगाईड करते. आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे थोडी जागरूकता आपल्याला हवी की बाबा मी पैशाचा व्यवहार करतोय किंवा माझं पर्सनल लाईफ मी शेअर करतोय, तर हे मी करावं की नाही करावं. बरोबर आहे, कारण ज्या गोष्टी आपण वापरत असतो आणि त्या गोष्टींबद्दलची पूर्णपणे माहिती घेणं आणि जागरूक असणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यांचे अजून 2 प्रश्न आहेत, त्याकडे आपण येणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय, तो आधी घेऊया. अनिल मुंगीकर आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला.
हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी डॉक्टर अनिल मुंगीकर बोलतोय औरंगाबादहून. आपल्याला जागतिक आंतरजाल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला एक प्रश्न तुम्हालाही शुभेच्छा. हो, बोला. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की आजकाल इंटरनेट हे केवळ व्यसन राहिलेलं नसून ती एक गरज झालेली आहे आणि आपल्याला कुठल्या क्षेत्रात कुठलीही माहिती पाहिजे असल्यास आपण पटकन ते इंटरनेटवरून घेतो. पण मला असं वाटतं की ती जी माहिती उपलब्ध असते इंटरनेटवर ती किती सत्य असते आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, कारण की तिथे कोणी लेखच नसतो त्याला. हो, धन्यवाद. काय सांगाल वैशाली तुम्ही की त्याची सत्यता कशी आपण पडताळायची? नाही, ते तुमच्यावरच आहे, कारण इंटरनेटवर तुम्ही जेवढं शोधाल तेवढं कमी आहे. म्हणजे बरीच माहिती असते आणि एकाच गोष्टीची तुम्हाला दोन वेगळी वेगळी उत्तरं पण मिळू शकतात. त्यामुळे हे अगदी तुमच्यावर आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देते. मेडिकल, तुमच्याकडे मेडिकल रिपोर्ट जर कुठला आला तर आपण डॉक्टरांकडे न जाता आपण चक्क इंटरनेटवर ते मेडिकल रिपोर्टचे हे शोधतो की काय असावं आणि त्याचं काय होऊ शकतं वगैरे. आणि तुम्ही औषधं जरी आणली तरी त्याचे साईड इफेक्ट्स तुम्ही इंटरनेटवर शोधता. तर ते अगदी तुमच्यावर आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की हे औषधं तुमच्यासाठी बरोबर नाही आहेत पण तुमचे डॉक्टर म्हणतात की तुमच्यासाठी बरोबर आहेत, तर ते तुमच्यावर आहे की तुम्ही इंटरनेटवर किती अवलंबून राहता आणि तुमच्या डॉक्टरांचं किती ऐकताय. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे की दोन उत्तरं असू शकतात किंवा ते एकच उत्तर असू शकतं प्रश्नांचं बऱ्याच ठिकाणी. तर ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती त्यातलं घेताय. आणि प्रत्येक साईट ही व्हेरीफाईड नसते, हेही मी तुम्हाला सांगते. कारण गुगल, हे तुम्ही जे सर्च इंजिन्स बघता, याहू किंवा गुगल, तर त्यांच्याकडे ती जबाबदारी नसते की आम्ही ही व्हेरीफाय करू आणि मगच आम्ही टाकू. तर त्यांच्याकडे ते फक्त ते शब्द शोधतात आणि तुम्हाला अक्षरशः सगळं टाकतात त्याच्यामध्ये. जगभरची माहिती तुम्हाला ते दाखवतील. तुम्ही फक्त एकच फर्निचर हा प्रकार शोधा आणि तुम्हाला जगभरचे फर्निचरचे प्रकार दिसतील. पण ही गुगलची जबाबदारी नाहीये की ते व्हेरीफाय करतात प्रत्येक गोष्ट. त्यामुळे ही आपल्यावरच ची जबाबदारी आहे आणि तुम्हीच ती व्हेरीफाय करून घ्यावी लागते. मी तुम्हाला मेडिकलचं उदाहरण दिलं. आज बरेच लोक अशी आहेत जे डॉक्टरांकडे न जाता इंटरनेटवर शोधतात. बरोबर आहे, पण व्हेरीफाय करण्यासाठी काही पद्धती आहेत का? फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथे मी हे सांगेल की मी माझ्याशी जेव्हा लोक बोलतात या विषयावरती त्यावेळेस मी त्यांना तेच सांगते की इंटरनेटवरती जी उपलब्ध आहे ती फक्त माहिती आहे. हो, बरोबर. ओके, इन्फॉर्मेशन आहे. सो इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर, आणि आपल्याला नॉलेजची गरज असते. ओके, सो त्यामुळे नॉलेज हे तुम्हाला चाचपडून बघावं लागतं. एकतर स्वतःच्या याच्यात, म्हणजे आपण वापरलंय का, कोणी वापरलंय का. डॉक्टरांनी जर 10 पेशंट बरे केलेले आहेत त्यांच्याकडे काहीतरी तो डेटा आहे, काहीतरी एव्हिडन्सेस आहेत आणि दॅट इन्फॉर्मेशन इज कन्व्हर्टेड इन टू अ नॉलेज. दॅट इज द रिझन आपण तिथे ट्रस्ट करून त्या गोष्टी फॉलो करतो. सो इंटरनेटवरती जे काही आपण वाचतो ती फक्त बेसिक इन्फॉर्मेशन असते जी पूर्वीच्या काळी कदाचित पुस्तकांमधनं असायची. पुस्तकांचा आपल्याला तेवढा सोर्स माहिती नसायचा किंवा तेवढी पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल उपलब्ध नसायची. त्यामुळे आपण पोहोचू शकायचो नाही. इथे आपण एका क्लिकवरती सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला. म्हणून मग ती माहिती किती वापरायची, कशी वापरायची ह्याचं मात्र तारतम्य आपल्यालाच बाळगावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे इंटरनेटवर माहितीचा विस्फोट झालेला आहे असं आपण म्हणतो की या जगामध्ये. आणि तसंच आहे की भरपूर माहिती आहे पण त्यातलं काय घ्यायचं हे मात्र आपणच ठरवायचं. आणखीही आपण बोलणार आहोत अनेक मुद्द्यांवर, पण आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते पुन्हा एकदा. आज आहे जागतिक आंतरजाल दिवस, म्हणजेच इंटरनॅशनल इंटरनेट डे. आणि आज आपण माहिती घेतोय की स्त्रियांची कशी भरारी आहे या क्षेत्रात. याबद्दल खरं तर आज अतिशय आपल्या सगळ्यांच्या सोयीचं असं इंटरनेट झालेलं आहे. पण 1969 साली एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर पहिला मेसेज गेला आणि तिथून खरं तर कुठेतरी हे सगळं जे पर्व आहे त्याची सुरुवात झाली. अर्थात त्याच्यामध्ये नंतरही अनेक चढ उतार होते, अनेक फेलियर्स आले शास्त्रज्ञांना आणि त्यामधून हळूहळू हळूहळू हे जे इंटरनेट आहे जे आपण अतिशय सहज रीतीने वापरतो त्याची आपण म्हणू शकतो की डेव्हलपमेंट झालेली आहे. आपल्याला मगाशी फोन आला होता तर त्यांनी 2 प्रश्न आपल्याला विचारले होते. तर त्यातला एक होता की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण कुठे आहोत. तर स्टडीज प्रमाणे आणि सर्व्हे प्रमाणे इंडियामध्ये आता बरेच म्हणजे अगदी रुरल आणि रिमोटेस्ट पार्ट ऑफ द कंट्री
तिथे आपण इंटरनेट वापरतोय. म्हणजे एंटरटेनमेंटसाठी का असेना पण इंटरनेटचा वापर होतोय. पण तसं बघायला गेलं तर आता मी इंटरनेट बँकिंगचं एक उदाहरण देते. तर इतर ठिकाणी भारताशिवाय तिथे इंटरनेट बँकिंगचा अगदी सगळीकडे सर्रास वापर केला जातो. तर ती इनकन्सिस्टन्सी अजून आपल्याकडे आहे. म्हणजे अर्बन इंडियामध्ये तुम्ही जर अगदी एका भाजीवाल्याकडे गेला किंवा टपरीवर जरी गेला तर ती बाई बिनधास्त जीपे घेते तुमचा. म्हणजे तिला कॅशची गरज नसते. पण अजूनही रुरलमध्ये किती प्रमाणात ते वापरलं जातं ते अजून नाही अंदाज त्याचा आपल्याला. पण एंटरटेनमेंटसाठी नक्की सगळीकडे सर्रास वापरला जातो इंटरनेट. आणि भारत नक्कीच नंबर 1 आहे त्याच्यामध्ये. अगदी अगदी. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. पुण्याहून आपल्याशी बोलतात शबरी जोशी. नमस्कार. हा मॅम. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. मॅम, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे मी BSc कम्प्युटर सायन्सच्या सेकंड इयरला आहे. तर मॅम मी बोला सलग बोला शबरी. मला प्रश्न असा विचारायचा होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मला करिअर करायचंय, पण मी आता सेकंड इयरला असल्यामुळे सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज कमी करून. आणि मला म्हणजे आता मी सेकंड इयर असल्यामुळे मला असं कळालं की मास्टरला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आर्टिफिशियल सब्जेक्ट असतो, पण मला आता त्याच्यात क्युरिओसिटी आहे आणि मला त्यात करायचं पण आहे. सो मी अभ्यास करायला कशी सुरुवात करू असा एक प्रश्न आहे मॅम माझा. आणि दुसरा म्हणजे मी सेकंड इयरला आहे, मला डेटा स्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असे सब्जेक्ट आहेत. तर मी कोडिंग कसं करू, म्हणजे कोडिंग कसं करायला सुरुवात करू. सिंटॅक्स तर आपल्याकडे असतोच, पण स्वतःहून कोड टाकणं आणि स्वतःहून त्याचे आउटपुट मिळवणं कसं करायचं अभ्यास. धन्यवाद. मला वाटतं शबरीला खूप प्रश्न विचारायचे होते आणि तिची खरोखरच खूप इच्छा आहे ह्या क्षेत्रामध्ये येण्याची. तर 2 प्रश्न होते, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरा कोडिंगमध्ये कसं जायचं. तर मी थोडक्यात एक बिग डेटा अनालिटिक्स हा प्रकार एक समजावून सांगते, म्हणजे त्याच्यामध्ये करिअर आहे. तर बिग डेटा, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असे एक म्हणजे थिन लाईन बिटवीन दीज 3 आहे. तर आता ती जर BSc करत असेल तर BSc मॅथ्स हा एक एक्सलंट ऑप्शन असू शकतो. कारण बिग डेटामध्ये तुम्हाला मॅथ्सची अगदी म्हणजे इट्स अ मस्ट, कारण इट्स बिग डेटा. तर तुम्ही डेटा सायंटिस्ट होऊ शकता. तर तुम्ही आता कोडिंग, तुम्ही डेटा स्ट्रक्चर वगैरे म्हटलात म्हणून सांगते, तर त्याचे बरेच टूल्स आहेत. तर तुम्ही हडूपचा वगैरे पण कोर्स करू शकता, कारण ते कॉलेजमध्ये घेतलं जातं की नाही ह्याची कल्पना नाहीये मला. पण तुम्ही जर BSc मॅथ्स घेऊन बाहेर पडलात तर देर आर अमटिम ऑपॉर्च्युनिटीज. कारण बरेचसे इंटरनॅशनल कंपनीज लाईक Amazon किंवा गुगल जे बिग डेटामध्ये आहेत त्यांना मॅथ्सचे स्टुडंट्स खूप लागतात ह्या पर्टिक्युलर प्रोफाईल. BSc मॅथ्स. हो, BSc मॅथ्स. अगदी अगदी. तर तुम्ही जर करत असाल ते तर नक्की तुम्ही त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी बघा. आणि हे हडूप आणि दुसरे कुठले डेटा स्ट्रक्चरचे टूल्स असतील तर ते नक्की त्याची चौकशी करा. पण ह्याच्यासाठी भरपूर स्कोप आहे. म्हणजे तुम्ही कम्प्युटर इंजिनियर होण्याची गरज नाहीये, पण BSc मॅथ्स इज अन एक्सलंट ऑप्शन फॉर डेटा अनालिटिक्स. तर तुम्ही नक्की एक्सप्लोर करा ते. आणि दुसरं म्हणजे ती जे म्हणत होती की मी कोडिंग कसं करू, किंवा मी जे करते ते डेटा स्ट्रक्चरमध्ये जे बेसिक कोडिंग करतात, मगाशी मी जे बोलले ते की एवढं मोठं कोड लिहिल्यानंतर एवढंसं काहीतरी होताना दिसतंय. तर मे बी शबरी तू थोडंसं वेबसाईट डेव्हलपमेंट बघू शकते की जिथे तू डिझाईन केलेली वेबसाईट तुला कोणीतरी वापरताना दिसू शकतं. सो वेबसाईट डिझायनिंगसाठी पण बरेच टूल्स असतात, तर ते शिकू शकते. आणि बाहेर असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू देत किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट असू दे किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी असू दे, कॉलेजच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेर क्लासेस घेणारे किंवा वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे या गोष्टी शिकवल्या जातात. आणि मी अजूनही एक सजेस्ट करेल की ते क्लासेस करायच्या आधी थोडंसं आपण जर इंटरनेटवरती शोधलं आणि त्याच्या रिलेटेड माहिती काढली तर तिथेही ऑनलाईन कोर्सेस काही सापडतात आणि तिथेही बरेचसे YouTube व्हिडिओज असतात की ज्याच्यावरून थोडंसं छोटं काम करून बघू शकतो आपण, आपल्याला आवडतंय का, आणि मग ते जर आवडत असेल तर मग नक्की त्याच्यातनं आपण अजून पुढे जाऊन काम करू शकतो आणि शिकू शकतो. नक्कीच. आता या सगळ्यामध्ये तंत्रज्ञान जे आहे ते अक्षरशः रोजच्या रोज बदलतंय असं म्हणायला हरकत नाही. आणि ऍप डेव्हलपमेंट बद्दल जेव्हा वैशाली मॅम तुम्ही बोलत होता तेव्हा अजाईल टेक्नॉलॉजी आहे ही नवीन आलेली आहे. तर नवीन बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल.
तर नवीन बरंच आलेलं आहे. म्हणजे आपण आता बिग डेटा बद्दल बोललो, तर डेटा अनालिटिक्समध्ये मी तुम्हाला परत एक उदाहरण देते, कारण ते सोपं पडेल तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही एखादी, मी आता परत फर्निचरचंच एक उदाहरण घेते. तुम्ही फर्निचर एखादं शोधा इंटरनेटवर आणि तुम्ही फेसबुकवर जा किंवा कुठल्या तरी ई न्यूजवर जा किंवा कुठल्याही ब्लॉगवर जा, तुम्हाला सगळीकडे फर्निचरचे ऍड्स दिसतात. तर तुम्हाला वाटेल की ही काय भुताटकी आहे, पण ते नसून ते बिग डेटा अनालिटिक्स आहेत. कारण गुगल किंवा हे मोठमोठे जे कंपन्या आहेत ते तुमचा डेटा कलेक्ट करता की तुम्ही काय खाता, तुम्ही कसं राहता, तुम्ही काय वापरता किंवा तुम्ही कुठल्या टाईपचे मूव्हीज बघता, ह्याचा पण डेटा कलेक्ट केला जातो आणि पॅटर्न बिल्डअप होतं ह्याच्याने. तर ते बिग डेटाचं आहे. दिस इज अ न्यू टेक्नॉलॉजी आणि बऱ्याचशा कंपन्यांना त्याची रिक्वायरमेंट आहे, कारण त्यांना कस्टमर डेटा मिळत असतो. आणि सेकंड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी बोललेच. मी अजाईल बद्दल बोलते थोडंसं. तर पूर्वी कसं होतं की तुम्हाला एखादी रिक्वायरमेंट आली की तुम्ही त्याचं ड्रॉइंग काढणार आणि मग नंतर त्याचं कोडिंग करणार, त्याचं टेस्टिंग करणार आणि एखाद्या वर्षानंतर तुम्ही ते लॉन्च करता. पण ज्या कस्टमरसाठी तुम्ही करताय तो कस्टमर येऊन म्हणतो नाही मला हे असं नकोच होतं, मला काहीतरी वेगळंच हवं होतं, तर तुमच्या ती वर्षभराची मेहनत जाते. त्यासाठी त्यांनी एक नवीन अजाईलची कन्सेप्ट आणलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही शॉर्टन द मार्केट सेल टू मार्केट टाइम, तर हा एक कन्सेप्ट आहे. तर तुम्ही 2 आठवड्यात एखादा पीस घेता त्या ऍप्लिकेशनचं आणि त्या क्लायंटला दाखवता आणि मग क्लायंट तिकडच्या तिकडे म्हणतो की नाही मला हे असं नाही असं हवंय, आणि तुम्ही पटकन ते चेंज करता आणि डिप्लॉय करता. त्यामुळे तुमचे छोटे छोटे पीसेस ऑलरेडी मार्केटमध्ये येतात. तुम्हाला वर्षभर थांबायची गरज नसते. तर वर्ष किंवा 2 वर्ष लागणारी जे प्रोडक्ट लॉन्चेस होते त्याच्यासाठी आता 6 महिने लागतात. त्यामुळे आता कंपनीज बरेचसे अजाईल मोडमध्ये जात आहेत आणि अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. जर तुम्ही MBA वगैरे केलं असेल आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल, नक्की अजाईल कन्सेप्ट तुम्ही स्टडी करा. त्याचे सर्टिफिकेशन्स असतात ते द्या. आणि इट्स अन इंटरेस्टिंग कन्सेप्ट की तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट किती लवकर लॉन्च करता. तर आणि सगळ्यांना तेच हवंय आजकाल. बरोबर आहे. कोणी 2 वर्ष थांबत नाही. 6 महिन्यात तुम्हाला प्रोडक्ट लॉन्च हवा असतो. लवकर हवंही असतं. आणि तुम्ही जसं सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अख्खच्या अख्खं प्रोडक्ट देण्याऐवजी आपण जेव्हा पार्ट्स मध्ये देतो तेव्हा त्यामध्ये काही बदल करायचे असते. तर ती फ्लेक्सिबिलिटी, अजाईल इज नथिंग बट फ्लेक्सिबिलिटी. तर तुम्ही ती फ्लेक्सिबिलिटी आणता. कारण तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही जेव्हा ते तुमचे एफर्ट्स टाकता त्याच्यामध्ये आणि जेव्हा कस्टमर म्हणतो की मला हे नकोय आणि तुम्ही परत त्याच्यावर काम करायला लागता, तर इट्स अ फ्युटाईल एफर्ट. त्यामुळे तुम्ही अजाईल कन्सेप्ट नक्की हे करायची, इम्प्लिमेंट करायची. बरोबर आहे. येस. संगीता मॅडम, आपण जेव्हा महिलांविषयी बोलतो तेव्हा महिला आता बँकिंगमध्ये किती आहेत, किती प्रमाणात आहेत इंटरनेट बँकिंगमध्ये, आणि जेव्हा काही घोळ होतात तर तेव्हा काय महिला करतात, तुमचा काय अनुभव आहे? नॉर्मली मला असं वाटतं बँकेचा व्यवहार करताना ती महिला असू दे पुरुष असू दे, घोळ झाला की पहिल्यांदा ते घाबरायलाच होतं की आता हे काय झालं आणि आता अजून ह्याच्यानंतर मोठा काहीतरी खड्डा पडणार आहे का माझ्या अकाउंटमधनं. तर मी नेहमी सजेस्ट करते की ट्रान्झॅक्शन करा. ऑनलाईन आता इंटरनेट हे जग आल्यानंतर आपल्याला ते सोयीसाठी आलेला आहे, त्यामुळे सोय म्हणून वापरायला काहीच हरकत नाही. कारण की 10,000 रुपये घेऊन शॉपिंगला गेल्यापेक्षा जर आपण खरंच इंटरनेट बँकिंग वापरून वेगवेगळे ऍप्स वापरून जर आपण ट्रान्झॅक्शन करू शकलो तर ते आपल्याही दृष्टीने सेफ नक्कीच आहे. पण जसं मगाशी मी बोलत होते की सेफ्टी हा विषय नक्की बघितला पाहिजे. कारण की बरेचदा असं होतं की आपल्याला फोन करून सांगणारा पुढचा असाही म्हणतो की मला OTP द्या तुमचा आलेला. 1 टाइम पासवर्ड जे जनरेट झालेले असतात ते फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या मोबाईलसाठी असतात ते. सो त्यामुळे ते दुसऱ्या कोणाच्या ट्रान्झॅक्शनसाठी कधीच नसतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही तुमचा OTP शेअर करायचा नसतो. सो ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या तर इंटरनेट बँकिंग हे नक्कीच वापरता येऊ शकतं. फक्त एवढं आहे की शहरातल्या स्त्रिया किंवा शहरातल्या मुली हे वापरताना सर्रास दिसतील आपल्याला. थोडंफार खेड्यातलं प्रमाण कमी आहे. 2 गोष्टी त्याच्यात असू शकतात. एकतर म्हणजे ते ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहारच कमी करतात, मुळात व्यवहार कमी करतात. आणि जर गरज असेल तर खेडोपाडी एकतर ATM हाही कन्सेप्ट कम्पॅरेटिव्हली कमी आहेत, बँकेच्या ब्रांचेस पण कमी आहेत. तर तिथे बरेचदा बँक मित्र
हा जो बँकांनी ऍक्च्युली एम्प्लॉय केलेला एक व्यक्ती असतो किंवा एक एजन्सी असते की जिथून बँकेचे व्यवहार तुमचे इंटरनेट बँकिंग थ्रूच ते करून देतात आणि अशा लोकांना बँकेकडनं कमिशन मिळतं. कधी कधी ते क्लायंटकडनं कस्टमरकडनंही थोडंफार मागतात. पण इंटरनेट बँकिंग हे कोणाच्या तरी माध्यमातून पण करता येतं आणि नुसतंच बँकेचे व्यवहार नाही, सगळेच कामं करायला एकमेकांची मदत घेणारे किंवा एजन्सीज अशा काही किंवा एनजीओज अशा आहेत की फॉर एक्झाम्पल आता सरकारी योजना असतात खेड्यापाड्यांमधनं चालणाऱ्या किंवा शेतकऱ्यांसाठीच्या एस्पेशली. तर त्या शेतकऱ्यांसाठीच्या ज्या काही योजना आहेत आणि ज्या आपण इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकतो, खरं तर ह्याच्यावर सविस्तर आपल्याला बोलायचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. इंटरनेटच्या क्षेत्रात स्त्रियांची भरारी याविषयी आज आपण गप्पा मारतोय. संगीता मॅडम, तुम्ही काय सांगाल की आपण जेव्हा जीपीएस वापरतो, जीपीएस हे अगदी सर्रास हल्ली वापरलं जातं, पण आपण जिथे जिथे जातो तर ते जे लोकेशन आहे तर ते देखील कुठेतरी नोंदवलं जातं त्याविषयी. हो. सो नॉर्मली आपण जे सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेस आपण मोबाईल वापरतो त्यावेळेस आपण ऍक्च्युली फोन डेटा वापरतो. सो फोन डेटा वापरला की आपलं जीपीएस ऑन होतं आणि जीपीएस ऑन झालं याचा अर्थ तुम्ही जिथे कुठे आहात ते तुमचं पूर्ण लोकेशन ट्रॅक होतंय आणि हे लोकेशन कोणाही सोबत शेअर होऊ शकतं. त्यामुळे तुमचा कॉमन मेल आयडी किंवा जर कोणी ट्रॅक करत असेल तर ते नक्की बघू शकतात. ह्याच्यातनं एक नक्की आहे की सेफ्टी ऍस्पेक्ट आहे की ज्याच्यात आपण कदाचित व्हॉट्सअपवरती पण या स्टोरीज ऐकलेल्या आहेत की जीपीएस लोकेशन शेअर केलेलं होतं आणि मग पोलीस वेळेवर पोचले, काय तर कॅबमधनं जाताना काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा तिला अनसेफ वाटलं किंवा अनसेफ होतंय. तर हे नक्कीच बेनिफिट्स आहेत की ज्यावेळेस आपण लोकेशन शेअर करतो. म्हणजे समजा मी 12 नंतर घरी पोहोचणार असेल तर माझं नॉर्मली जीपीएस लोकेशन मी हे बहिणीला शेअर केलेलं असतं. सो हा नक्कीच खूप मोठा त्याचा फायदा आहे. पण समजा फॉर एक्झाम्पल मी आणि सो अजून जर आपण त्याच्यासोबत जर जीपीएस लोकेशन घरच्यांसोबत शेअर केलेलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर होत आहेत की तुम्ही कुठे आहात, काय करतायत. बरोबर. म्हणजे एक खरं तर फायदा देखील आहे आणि कोणीतरी ट्रॅपही करू शकतो. मुख्यतः फायदे याचे आहेत. खरं तर याविषयी बोलण्यासारखं खूप आहे आणि आजचा जो कार्यक्रम होता की तो स्त्रियांची भरारी आणि इंटरनेट क्षेत्र या दोन्ही वर होता. तर कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं आहेत ती बघून घ्या. फेसबुकवर तुम्ही जाऊ शकता www.facebook.com/dd सह्याद्री. सखी सह्याद्री@gmail.com हा मेल आयडी आहे. आमचा हा कार्यक्रम तसंच इतरही कार्यक्रम आपण बघू शकता युट्यूबवर आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान माहिती खरं तर आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.